गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण ॲड्रेनर्जिक ड्रग्स मधील नेक्स्ट टॉपिक पाहत आहोत. त्यामध्ये आतापर्यंत आपण ॲड्रेनर्जिक ड्रग्स विषयी काही अ, गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. त्यात इंट्रोडक्शन मध्ये आपण ॲड्रेनर्जिक सिस्टीम कशी वर्क होते, कोणते न्यूरोट्रान्समीटर ॲड्रेनर्जिक सिस्टीम मधून रिलीज होतात, ते ॲड्रेनर्जिक रिसेप्टरवर कसे ऍक्ट होतात, ॲड्रेनर्जिक रिसेप्टरचं डिटेल नॉलेज आपण हम्म, घेतलेला आहे. त्यानंतर आपण क्लासिफिकेशन ऑफ ॲड्रेनर्जिक ड्रग, फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन ऑफ ॲड्रेनर्जिक ड्रग डिटेलमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. आता इंडिव्हिज्युअल ड्रगचा जर विचार केला तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लॉंग क्वेश्चनला इंडिव्हिज्युअल ड्रग विचारत नाही. त्याचप्रमाणे शॉर्ट नोटसाठी ही इंडिव्हिज्युअल ड्रग्स विचारत नाही. फक्त 2 मार्कला जर तुम्हाला विचारलं, 2 मार्कचं जे क्वेश्चन असतं युजेस ऑफ डोपामाइन और डिफरन्स बिटवीन डोपामाइन डोब्युटामाइन, त्यावेळेस एक त्या शॉर्ट नोटसाठी 2 मार्कच्या क्वेश्चनसाठी रेअरली असं ड्रगवर क्वेश्चन येऊ शकतो. परंतु ॲज सच थेरी एक्झाममध्ये इंडिव्हिज्युअल ड्रगचं एक्सप्लेनेशन विचारलं जात नाही. नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू आपण जे ॲड्रेनर्जिक ड्रग आहेत त्याचे सॅलियंट फ्युचर्स आपण पाहणार आहोत. तर जस्ट नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला हा टॉपिक लक्षात ठेवायचा आहे. त्यामध्ये आपण 2 ड्रग ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत, डोपामाइन आणि डोब्युटामाइन. डोपामिन विषयी आपण डिस्कस केलं होतं की हा जो ड्रग आहे हा डोपामिनर्जिक रिसेप्टर्स आणि ॲड्रेनर्जिक रिसेप्टर मध्ये अल्फा आणि बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होतो. डोपामिनर्जिक रिसेप्टर मध्ये D1 D2 रिसेप्टर, ॲड्रेनर्जिक मध्ये अल्फा आणि बीटा 1 रिसेप्टरवर तो डोपामाइन ऍक्ट होतो. परंतु डोपामाइन बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होत नाही. आणि त्या डोपामाइनचा डोस डिपेंडंट ऍक्शन आहे, आपण ते पाहिलेलं आहे. लो डोसला less than 2 microgram per kg per minute सिलेक्टिव्हली डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्शन आहे, आणि त्यामध्ये पेरिफेरल साईडला डोपामाइन रिसेप्टर मुख्यतः रिनल ब्लड व्हेसलवर असतात, आणि डोपामाइन त्या D1 D2 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन रिनल व्हॅसोडायलेटेशन करून रिनल ब्लड फ्लो वाढवतो, त्याच्यामुळे रिनल आउटपुट वाढतं. मॉडरेट डोस म्हणजे 2 ते 10 मायक्रोग्राम पर kg पर मिनिट ह्या डोसमध्ये डोपामाइन हा डोपामाइन रिसेप्टर प्लस बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होतो. तर रिनल व्हॅसोडायलेटेशन मेडिएटेड बाय डोपामाइन रिसेप्टर प्लस कार्डियाक कॉन्ट्रॅक्शन मेडिएटेड बाय बीटा 1 रिसेप्टर हे ऍक्शन्स मॉडरेट डोसला दिसणार आहे. आणि त्यामध्ये मग रिनल आउटपुट वाढण्यास मदत होणार आहे, कार्डियाक आउटपुट वाढण्यास मदत होणार आहे. हाय डोसला डोपामाइन डोपामाइन रिसेप्टर बीटा 1 रिसेप्टर अँड अल्फा रिसेप्टरवर ऍक्ट होतो. तो ऍडिशनल अल्फा ऍक्शन हाय डोसला दिसते, ती more than 10 microgram per kg per minute डोसला दिसते, आणि हाय ऍक्शनला अल्फा रिसेप्टर मेडिएटेड व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होतं. तर डोपामाइन इज अ ड्रग ऑफ चॉईस इन कार्डिओजेनिक शॉक विथ ओलिगोयुरिया, हे आपण पाहिलं. बिईंग ए कॅटेकोलामाइन हा रॅपिडली मेटाबोलाइज होतो कॉम्ट आणि माऊ एन्झाईमनी. नॉन व्हॅस्क्युलर ॲड्रेनर्जिक रिसेप्टरवर याची सिग्निफिकंट ऍक्शन नाही. आता डोब्युटामाइनचा जर विचार केला, दुसरा ड्रग, तो इट इज डिराईव्ह फ्रॉम डोपामाइन. हा डोपामाइन पासून डिराईव्ह होतो, परंतु त्याच्या ऍक्शन्स मध्ये काही फरक आहे. डोब्युटामाइन डज नॉट हॅव ऍक्शन ऑन डोपामाइन रिसेप्टर, हे तुम्हाला MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचं आहे. त्याला डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्शन नाही, त्यामुळं जे डोपामाइन दिल्यावर रिनल व्हॅसोडायलिटेशन होत होतं ते डोब्युटामाइन दिल्यावर होत नाही. ओके. तर आता हा डोपोब्युटामाइन पण आपण IV इन्फ्युजननी देतो, आणि जे कॉमनली यूज केला जाणारा डोस आहे, जी रेंज आहे, ती 2 ते 8 मायक्रोग्राम पर kg पर मिनिट इन्फ्युजन आपण यूज करतो. आणि ह्या डोसला तो ॲड्रेनर्जिक रिसेप्टर मध्ये जनरली तो अल्फा आणि बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होतो. परंतु जेव्हा आपण 2 ते 8 मायक्रोग्राम पर kg पर मिनिट डोसला यूज करतो, तर तो सिलेक्टिव्हली बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होतो. सिलेक्टिव्हली बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होतो. त्यामुळं त्याला सिलेक्टिव्ह बीटा 1 अगोनिस्ट असंही म्हणतात. MCQ साठी लक्षात ठेवायचं, सिलेक्टिव्ह बीटा 1 अगोनिस्ट डोब्युटामाइन, जेव्हा आपण तो 2 ते 8 मायक्रोग्राम पर kg पर मिनिट डोसला यूज करतो. तर वेअर वी यूज इन केस ऑफ हार्ट फेल्युअर, इन केस ऑफ कार्डिओजेनिक शॉक. बट
हा ड्रग रिनल आउटफ्लो वाढवत नाही डोब्युटामाइन, हे लक्षात घ्या. त्याला रिनल व्हॅसोडायलेटेशन डोपामाइन रिसेप्टर थ्रू जी ऍक्शन आहे, जी डोपामाइनला ऍक्शन आहे, ती डोब्युटामाइनला नाहीये. मग कार्डिओजेनिक शॉक साठी ड्रग ऑफ चॉईस विचारलं तर डोब्युटामाइन. कार्डिओजेनिक शॉक विथ ओलिगोयुरिया असेल तर डोपामाइन. मग MI किंवा ड्युरिंग सर्जरी हार्ट फेल्युअर झालं तर आपण हे ड्रग यूज करतो. तर डोपामाइन आणि डोब्युटामाइनला दुसऱ्या भाषेत आयनोट्रोपिक ड्रग असेही म्हणतात. तर आयनोट्रोपिक ड्रग हे आपण डिकॉम्पेन्सेटेड हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तिसरं ड्रग जे आहे इफिड्रिन, हे अल्कोलॉइड आहे. आता इफिड्रिन अल्कोलॉइड, जिथं जिथं वर्ड अल्कोलॉइड येतो याचा अर्थ तो प्लॅन्ट फॉर डिराइव्ह ड्रग आहे. इट इज ऑप्टेन फ्रॉम इफिड्रा व्हल्गॅरिस प्लॅन्ट. ओके. आता आपण जे क्लासिफिकेशन बघितलेलं आहे, ओके, क्लासिफिकेशन जे बघितलेलं आहे त्यात मेकॅनिझम ऑफ ऍक्शन वर जे क्लासिफिकेशन होतं त्यामध्ये डायरेक्टली ऍक्टिंग ड्रग होते. ओके. त्यानंतर इनडायरेक्टली ऍक्टिंग ॲड्रिनर्जिक ड्रग होते. आणि तिसरा जो ग्रुप होता तो मिक्स ऍक्टिंग ॲड्रिनर्जिक ड्रग होते. ओके. तुम्हाला आठवते की इनडायरेक्टली ऍक्टिंग ॲड्रिनर्जिक ड्रग कसे ऍक्ट होतात, डायरेक्टली ऍक्टिंग ॲड्रिनर्जिक ड्रग कसे ऍक्ट होतात, आणि मिक्स ऍक्टिंग ॲड्रिनर्जिक ड्रग कसे ऍक्ट होतात? एन्झाईम. एन्झाईमचा रोलच नाही याच्यात. ते पॅरासिम्पॅथोमायमेटिक मध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली ऍक्टिंग मध्ये येतं. ते इनडायरेक्टली ऍक्टिंग अँटीकोलिनेस्टरेज ड्रगला म्हणतो. तिथं डायरेक्टली ऍक्टिंग, इनडायरेक्टली ऍक्टिंग आणि मिक्स ऍक्टिंग ॲड्रिनर्जिक ड्रग जर विचारले तर डायरेक्टली ऍक्टिंग म्हणजे दीज आर द ड्रग्स विच डायरेक्टली ऍक्ट्स ऑन ॲड्रिनर्जिक रिसेप्टर ॲज अ अगोनिस्ट. मग कोणत्या रिसेप्टरवर ते ऍक्ट होतील डायरेक्टली ऍक्टिंग ड्रग? अल्फा आणि बीटा रिसेप्टर ॲज ए अगोनिस्ट. म्हणजे डायरेक्टली ऍक्टिंग ड्रग हे डायरेक्टली ॲड्रिनर्जिक रिसेप्टरवर ऍक्ट होतात, अल्फा आणि बीटा रिसेप्टर. आणि जे आपल्या शरीरात नॉन ॲड्रिनालिन कार्य करतो तेच हे ड्रग कार्य करतात. जे ॲड्रिनालिन कार्य करतो तेच हे डायरेक्टली ऍक्टिंग ड्रग कार्य करतात. इनडायरेक्टली ऍक्टिंग ड्रग हे रिसेप्टरवर ऍक्ट होत नाही, हे आपण बघितलेलं आहे. आता तो इनडायरेक्टली ऍक्टिंग ॲड्रिनर्जिक ड्रग कसे ऍक्ट होतात? हे प्री सिनेप्टिक न्यूरॉन आहे, हे पोस्ट सिनेप्टिक न्यूरॉन आहे, हे सिनेप्टिक क्लेफ्ट आहे. बरोबर. ॲड्रिनर्जिक प्री सिनेप्टिक न्यूरॉन मध्ये मेनली कोणता न्यूरोट्रान्समीटर स्टोअर असतो? नॉरएपिनेफ्रिन. आणि आपल्याला माहिती आहे हा नॉरएपिनेफ्रिन रिलीज झाल्यावर बॉडीमध्ये पोस्ट सिनेप्टिक अल्फा आणि बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होतो. म्हणजे आपल्या शरीरात जो नॉरएपिनेफ्रिन आहे तो प्री सिनेप्टिक न्यूरॉन मध्ये स्टोअर असतो, तो रिलीज होतो सिनेप्टिक क्लेप मध्ये, आणि पोस्ट सिनेप्टिक न्यूरॉनवर तो अल्फा आणि बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होतो. तर मी तुम्हाला सांगितलं डायरेक्टली ऍक्टिंग ड्रग हे अल्फा आणि बीटा रिसेप्टरवर डायरेक्टली ऍक्ट होतात आणि नॉरएपिनेफ्रिन सारखं कार्य करतात, ते आपण पाहिलेलं आहे. इनडायरेक्टली ऍक्टिंग ड्रग काय करतात? ते अल्फा आणि बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होत नाही, ते प्री सिनेप्टिक न्यूरॉन मध्ये जातात, व्हेसिकल्स मध्ये जातात आणि नॉरएपिनेफ्रिनचं रिलीज वाढवतात. आणि हा नॉरएपिनेफ्रिन रिलीज झाल्यावर मग अल्फा आणि बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होतो. अशा ड्रगला आपण इनडायरेक्टली ऍक्टिंग ड्रग म्हणतो, इनडायरेक्टली ऍक्टिंग ॲड्रिनर्जिक ड्रग. आलंय लक्षात? इनडायरेक्टली ऍक्टिंग, इनडायरेक्टली ऍक्टिंग लक्षात आलंय? येस सर. ओके. इनडायरेक्टली ऍक्टिंग झालं. आता मिक्स ऍक्टिंग मध्ये काय आहे? मिक्स ऍक्टिंग मध्ये ते डायरेक्टली ऍक्ट होतात आणि इनडायरेक्टली ऍक्ट होतात. म्हणजे डायरेक्टली काही ड्रग अल्फा बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होतात, तेच ड्रग प्रीसिनेप्टिक न्यूरॉन मध्ये जाऊन नॉरएपिनेफ्रिनचं रिलीज पण वाढवतात. तर MCQ साठी मी तुम्हाला ते डिस्कस केलेलं आहे. इनडायरेक्टली ऍक्टिंग ड्रग कोणते आहे त्याचं एक निमोनिक मी तुम्हाला सांगितलं होतं. इनडायरेक्टली ऍक्टिंग साई. आय म्हणजे इनडायरेक्टली ऍक्टिंग ड्रग्स, टी आणि ए. टी म्हणजे टायरॅमाइन आणि ए म्हणजे अम्फिटामाइन. तर टायरॅमाइन, अम्फिटामाइन हे इनडायरेक्टली ऍक्टिंग ॲड्रिनर्जिक किंवा सिम्पॅथोमायमेटिक ड्रग आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. टाई, TAI, आय फॉर इनडायरेक्टली ऍक्टिंग, टी म्हणजे टायरॅमाइन, ए म्हणजे अम्फिटामाइन. ओके. आणि मिक्स ऍक्टिंग ड्रग मध्ये तुम्हाला मी मेड निमोनिक सांगितलं होतं. मेड निमोनिकचा लॉंग फॉर्म आहे, म्हणजे त्यात कोणते 3 ड्रग येतात? मिफेनटर्माइन जे
ओटी मध्ये वापरला जातो अनेस्थेशिया इंड्यूस हायपोटेन्शन ट्रीट करण्यासाठी ॲज ए प्रेशर एजंट, ब्लड प्रेशर वाढवायला मिफेंटरमाइन. ई म्हणजे इफिड्रिन आणि डी म्हणजे डोपामाइन. हे मिक्स ऍक्टिंग ॲड्रिनर्जिक ड्रग आहेत. मिक्स ऍक्टिंग म्हणजे ते डायरेक्टली रिसेप्टरवर पण ऍक्ट होतात, प्लस बॉडीमधलं प्रीसिनेप्टिक न्यूरॉन मधून नॉर इपिनेफ्रिनचं रिलीज पण वाढवतात आणि तो नॉर इपिनेफ्रिन मग अल्फा आणि बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होतो. तर मिक्स ऍक्टिंग मध्ये 3 ड्रग आहेत. निमोनिक आहे मेड, मिफेंटरमाइन, इफिड्रिन, डोपामाइन. मग पहा आता लक्षात आलं हे. आता पुढचा पार्ट मी डिस्कस करतोय. पहा, इफिड्रिन मेनली acts indirectly but has some direct action as well on अल्फा अँड बीटा रिसेप्टर. याचा अर्थ दोन्ही ऍक्शन आहे म्हणजे हा मिक्स ऍक्टिंग आहे. अँफिटामाइन जो ड्रग आहे मी तुम्हाला सांगितलं इथे सीएनएस स्टिम्युलंट, नॉन कॅटेकोलामाइन आहे, ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो आणि सीएनएस स्टिम्युलंट ड्रग आहे. तर अँफिटामाइन कुठं यूज होतो? तर अँफिटामाइन ऍज ए सीएनएस स्टिम्युलंट आहे. ओके, त्याला पेरिफेरल ऍक्शन जे आहे ते वीक आहे आणि मेनली सीएनएस स्टिम्युलंट पॉइंट ऑफ व्ह्यू त्याचे ऍक्शन्स आहेत. तर आता मी तुम्हाला सांगितलंय इनडायरेक्टली ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक किंवा ॲड्रिनर्जिक ड्रग मध्ये टायरामाइन आणि अँफिटामाइन येतं. तर अँफिटामाइन इज ए सेंट्रली ऍक्टिंग adrenergic drug mainly and it acts indirectly. It acts indirectly by release of noradrenaline from adrenergic neuron. Presynaptic neuron मधून noradrenaline ची रिलीज वाढवतो. ओके, तर मेन ऍक्शन आहे सीएनएस स्टिम्युलंट ऍक्शन अँफिटामाइनची. त्याचे जे डेरिव्हेटिव्ह आहेत डेक्स अँफिटामाइन आणि मिथ अँफिटामाइन यांनाही सीएनएस स्टिम्युलंट ऍक्शन आहे. ओके, आणि पेरिफेरल ऍक्शन त्यांच्या कमी आहे. मग आता सीएनएस स्टिम्युलंट मध्ये काय काय ऍक्शन्स येतात? मी ऑलरेडी डिस्कस केलेले आहे सीएनएस स्टिम्युलंट ऍक्शन अँफेटामाइनच्या. त्यात कॉन्सन्ट्रेशन वाढतं, अटेन्शन स्पॅन वाढतो, अलर्टनेस वाढतो, टॉकिटिव्हनेस वाढतं, वर्क कॅपॅसिटी वाढतं. आणि त्याच्यामुळं काही मिसयूज त्या ड्रगचा झालेला आहे अँफेटामाइनचा, स्पेशली स्टुडंट्स मध्ये. वर्क म्हणजे कॅपॅसिटी, अटेन्शन स्पॅन किंवा कॉन्सन्ट्रेशन स्पॅन जे आहे, कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी, अटेन्शन स्पॅन वाढवण्यासाठी, वर्क कॅपॅसिटी वाढवण्यासाठी ड्युरिंग एक्झाम काही वेळेस याचा यूज केला गेलेला आहे, पण आयडियली तो केला नाही पाहिजे. त्याचप्रमाणे काही ऍथलेटिक्स पण त्यांचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी या अँफिटामाइनचा यूज करतात. त्यामुळं जे ऍथलेटिक्सचे टेस्ट होतात त्याला आपण डोप टेस्ट म्हणतो. तर डोप टेस्टमध्ये ह्या ड्रगचा, ॲड्रिनर्जिक ड्रग मधल्या ह्या ड्रगचा इन्क्लूड केलेला आहे. ह्या डोप टेस्टमध्ये अँफिटामाइनची लेवलही बॉडीमधले पाहिले जाते. तर ओव्हरऑल सीएनएस स्टिम्युलंट ऍक्शन आहे. रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम ते ऍक्टिव्हेट करतात, त्याच्यामुळे पेशंटला तो वेकफुल असतो. ओके, स्लीप पोस्टपॉन्ड होते. ओके, तर ठीक आहे. ओके, परंतु आता ही स्लीप पोस्टपॉन होणं, एक वेकफुलनेस, कॉन्सन्ट्रेशन स्पॅन वाढवणं, अटेन्शन स्पॅन वाढवणं व या सगळ्या ऍक्शन्समुळे तो स्टुडंट्स मध्ये ड्युरिंग एक्झाम पिरियड त्याचा यूज व्हायचा. परंतु हे ऍक्शन शॉर्ट लाईव्ह पिरियड साठी असतात. ओके, त्याच्याबरोबर अँझायटी, ट्रिमर्स, डिस्फोरिया म्हणजे ॲबनॉर्मल इफेक्ट, अनप्लेजरेबल इफेक्ट, ॲजिटेशन, हे पण मॅनिफेस्टेशन त्यात दिसतं किंवा हे पण इफेक्ट दिसतात. त्याच्यामुळे तो जनरली यूज केला नाही पाहिजे. ओके, तर झालं अँफिटा पॉइंट ऑफ व्ह्यू. तर याच्यामध्ये सांगायचा मुद्दा म्हणजे सीएनएस स्टिम्युलंट ड्रग आहे. त्यानंतर तो डोप टेस्टमध्ये फॉर ॲस्थेटिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू, त्याच्या डोप टेस्टमध्ये अँफिटामाइन्स लेवलही पाहिले जाते, कारण काही ॲथलेटिक्स त्यांचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी अँफेटामाइनचा यूज करतात. आता नेक्स्ट ड्रग आहे फिनिलेफ्रिन. फिनिलेफ्रिन नावाचा ड्रग जो आहे तो अल्फा 1 अगोनिस्टिक ड्रग आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू. इट हॅज निग्लिजिबल बीटा ऍक्शन, निग्लिजिबल बीटा ऍक्शन. आणि फिनिलेफ्रिन आपण नेझल डिकंजेस्टन म्हणून यूज करतो, बरोबर. जर ज्या लोकांना सर्दी झाल्यानंतर कंजेशन झालेलं असतं तर ते कमी करण्यासाठी व्हिनिलेफ्रिन आहे, झायलोमेटाझोलिन आहे, ऑक्सिमेटाझोलिन आहे. तर ते ड्रग अल्फा रिसेप्टरवर ऍक्ट होऊन व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करतात
ज्या ब्लड वेसल म्युकोजा ऑफ द नोजला सप्लाय करतात आणि त्यामुळं कंजेशन रिलीव्ह होतं. तर नेझल डिकंजेस्टन म्हणून फिनिलेफ्रिनचा यूज आहे. त्याचप्रमाणे आयमध्येही फिनिलेफ्रिन यूज होतो ॲज ए मिड्रॅटिक्स म्हणून. ओके. ज्यावेळेस आपल्याला मिड्रेसिस लागतं विदाऊट सायक्लोप्लेजिया त्यावेळेस आपण यूज करतो. जनरली आपल्याला माहिती आहे फंडोस्कोपी एक्झामिनेशनसाठी मिड्रेसिस लागतं, सायक्लोपेजिया लागत नाही. त्यामुळे फंडोस्कोपी एक्झामला ॲड्रेनर्जिक ड्रग फिनिलेफ्रिन आपण यूज करतो. आणि ज्यावेळेस आपल्याला मिड्रेसिस प्लस सायक्लोप्लेजिया दोन्ही लागतं त्यावेळेस आपल्याला अँटीकोलिनर्जिक ड्रग यूज करावं लागतात. आणि आपण पाहिलेलं आहे रिफ्रॅक्टरी एरर टेस्टिंगसाठी आपल्याला मिड्रेसिस प्लस सायक्लोपेजिया दोन्ही गोष्टी लागतात. म्हणून रिफ्रॅक्टरी एरर टेस्टिंगसाठी आपण अँटीकोलिनर्जिक ड्रग प्रेफर करतो. आणि फॉर फंडोस्कोपी एक्झामिनेशनसाठी आपण आपण ॲड्रेनर्जिक ड्रग फिनिलेफ्रिन यूज करतो. त्याचप्रमाणे ॲड्रेनर्जिक ड्रगचा इंट्राऑक्युलर प्रेशरवर काय इफेक्ट आहे आपण ते पाहिलेलं आहे. ते इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करतात. आता ह्या फिनिलेफ्रिनला अल्फा सिलेक्टिव्ह ऍक्शन आहे, बरोबर आहे. तर अल्फा 1 अगोनिस्टिक मेनली ड्रग आहे. तर तो व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करेल सिलेरी बॉडी ब्लड वेसलचं, सिलेरी ब्लड बॉडीचं जो ब्लड फ्लो आहे तो कमी करेल आणि त्याच्यामुळे ॲक्वेस ह्युमरची सिंथेसिस कमी होईल. आणि त्याचप्रमाणे फिनिलेफ्रिन न्यूव्हिओस्क्लेरल आउटफ्लो वाढवतो आणि त्याच्यामुळं इंट्राऑक्युलर प्रेशर मदत कमी होण्यास मदत होते. त्यामुळं आपण तो ड्रग ग्लाउकोमातही यूज करू शकतो. परंतु आता बाकीचे खूप सारे ड्रग चांगले अवेलेबल आहे मार्केटमध्ये. त्यामुळं हा थर्ड किंवा फोर्थ चॉईसमध्ये ॲड्रेनर्जिक ड्रग जातात ग्लाउकोमाच्या मॅनेजमेंटमध्ये. नेक्स्ट ड्रग आहे फिनेलेफ्रिन झाल्यानंतर मिथोक्झॅमाइन. हा पण ड्रग अल्फा 1 सिलेक्टिव्ह अगोनिस्ट ड्रग आहे. जसा फिनिलेफ्रिन आहे तसाच हा पण अल्फा 1 अगोनिस्टिक ड्रग आहे. त्याला बीटा ऍक्शन नाही. त्यामुळं मेनली व्हॅसो प्रेशर म्हणून प्रेशर एजंट म्हणून मिथोक्झॅमाइनचा यूज होतो ब्लड प्रेशर वाढवण्यासाठी. मिफेनटर्माइन जस्ट मी तुमच्याशी डिस्कस केलं. मिफेनटर्माइन इज ए मिक्स ऍक्टिंग एड्रेनर्जिक ड्रग, म्हणजे तो डायरेक्टली अल्फा बीटा रिसेप्टरवर पण ऍक्ट होतो प्लस इनडायरेक्टली मिफेनटर्माइन नॉर ॲड्रेनालिनचं रिलीज वाढून पण ऍक्ट होतो. म्हणून त्याला आपण मिक्स ऍक्टिंग ड्रग म्हणतो. आणि याला बीटा आणि अल्फा ऍक्शन असल्यामुळं बीटा 1 ऍक्शननी कार्डियक स्टिम्युलेशन इफेक्ट होईल मिफेनटर्माइननी, आणि अल्फा ऍक्शननी व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन इफेक्ट होईल. डायरेक्टली पण आहे आणि इनडायरेक्टली बाय रिलीजिंग नॉर ॲड्रेनालिन पण आहे. तर कार्डियक आउटपुट वाढेल, सिस्टोलिक डायस्टोलिक ब्लड प्रेशर वाढेल. आणि मी तुम्हाला सांगितलं की मिफेनटर्माइन जे ओटी असतात त्यामध्ये अनेस्थेशिया आपल्याला द्यावा लागतो पेशंटला ऑपरेशनच्या आधी. त्या ओटी मध्ये जेव्हा आपण अनेस्थेशिया देतो त्यावेळेस हायपोटेन्शन मध्ये पेशंट जाऊ शकतो. तर ते हायपोटेन्शन प्रिव्हेंट किंवा ट्रीट करण्यासाठी आपण हे मिफेनटर्माइनचा यूज जास्त प्रकारे जास्त यूज होतो. त्याचप्रमाणे मायोकार्डियल इन्फॉर्क्शनच्या पेशंट शॉकमध्ये गेलेला असेल किंवा हायपोटेन्सिव्ह स्टेट्स असतील त्यामध्येही मिफेनटर्माइनचा यूज होतो ऍज ए प्रेशर एजंट म्हणून. प्रेशर एजंट म्हणजे ब्लड प्रेशर वाढवण्यास मदत करतात. तर हे झालं मिफेनटर्माइन विषयी. ओके. तर मिक्स ऍक्टिंग ॲड्रेनर्जिक ड्रग, त्यामुळं आपण हा ड्रग त्या त्याचा यूज जो आहे तो जनरली आपण ब्लड प्रेशर वाढवण्यासाठी यूज करतो. शॉकच्या पेशंटमध्ये एम आयचा पेशंटला शॉकमध्ये गेलेला असेल, हायपोटेन्शन असेल ड्यू टू एनी रिझन, त्यानंतर स्पायनल मध्ये जर पेशंट हायपोटेन्शन मध्ये गेला तेव्हाही आपण ब्लड प्रेशर वाढवण्यासाठी हे ड्रग यूज करतो. आता सिलेक्टिव्ह बीटा 2 स्टिम्युलंट ड्रग, त्याला आपण सिलेक्टिव्ह बीटा 2 अगोनिस्ट असंही म्हणतो. त्यामध्ये साल्ब्युटामॉल, टर्बिटालिन, साल्मेट्रॉल, फॉर्मोटेरॉल, रिटोड्रिन हे सगळे ड्रग येतात. तर यामध्ये साल्ब्युटामॉल, टर्ब्युटालिन, साल्मेट्रॉल, फॉर्मोटेरॉल, रिटोड्रिन, तर यामध्ये जे बीटा 2 अगोनिस्ट आहेत साल्ब्युटामॉल, टर्बिटालिन, साल्मेट्रॉल, फॉर्मोटेरॉल हे आपण ब्रॉन्कोडायलेटर म्हणून यूज करतो इन द ट्रीटमेंट ऑफ अॅक्यूट अटॅक ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा. त्यासाठी ते ड्रग ऑफ चॉईस आहे. आता अँटीकोलिनर्जिक ड्रग इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड ते पण ब्रॉन्कोडायलेटर आहेत. ते पण आपण
अस्थमात यूज करू शकतो, पण बीटा टू अगोनिस्ट ड्रग हे ड्रग ऑफ चॉईस म्हणून कन्सिडर होतात, कारण त्यांचा ऑनसेट ऑफ ऍक्शन क्विक आहे. अँटीकोलिनर्जिक ड्रग थोडे स्लो ऍक्टिंग आहेत, त्यांची ड्युरेशन ऑफ ऍक्शन जास्त आहे, पण ऑनसेट ऑफ ऍक्शन स्लो आहे. त्यामुळे अँटीकोलिनर्जिक ड्रग आपण राऊंड द क्लॉक ब्रॉन्कोडायलिटेशन लागत असेल लॉंग ड्युरेशनसाठी, त्यावेळेस आपण यूज करतो अलॉंग विथ बीटा टू अगोनिस्टिक ड्रग. अँटीकोलिनर्जिक ड्रग आपण पाहिलं होतं अस्थमापेक्षा सीओपीडी अस्थमॅटिक ब्रॉन्कायटिस मध्ये जास्त उपयुक्त आहे. तर ब्रॉन्कोडायलेटर्स मध्ये आतापर्यंत आपले दोन ग्रुप डिस्कस झालेले आहेत, एक बीटा टू ओगोनिस्टिक ड्रग आणि दुसरा अँटीकोलिनर्जिक ड्रग. जेव्हा आपण अस्थमाचा टॉपिक डिस्कस करू त्यात ब्रॉन्कोडायलेटर ग्रुपमध्ये हे दोन्ही ग्रुप येतील, त्यावेळेस तुम्हाला ते क्लिक झालं पाहिजे. रिटोड्रिन आय हॅव डिस्कस येस्टरडे. काय यूज आहे रिटोड्रिनचा, आठवतोय रिटोड्रिनचा यूज? युटेरिन स्पाझमसाठी प्रेग्नन्सी. ओके, युटेराईन रिलॅक्सन म्हणून यूज करतो. हा. ओके. फॉर द लेबर त्याला आपण टोकोलायटिक एजंट म्हणतो, टोकोलायटिक म्हणून यूज होतो रिटोड्रिन. ओके, तर हे सगळे ड्रग्ज आपण इंडिव्हिज्युअल बघितलेले आहेत. तर इंडिव्हिज्युअल ड्रग हे जस्ट नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. इंडिव्हिज्युअल ड्रग विषयी डिटेलमध्ये एक्झाम मध्ये काही येत नाही, त्यामुळं त्याबद्दल जास्त टेन्शन न घेता फक्त काय काय फरक आहे, कोणता ड्रग पुढे यूज होतो ते जरी कळलं तर त्यावरून तुम्हाला युजेस लक्षात राहणार आहे. ओके, तुम्ही आता ऍड्रेनर्जिक ड्रग कुठे कुठे यूज केलेले आहेत, तुम्हाला माहित आहे युजेस ऑफ ऍड्रेनर्जिक ड्रगचे काही? अस्थमा, अस्थमा, व्हेरी गुड. हायपोटेन्शन, ओके, हायपोटेन्शन. अजून झायलोमेटाझोलिन, ऑक्सिमेटाझोलिन. नेझल नेझल कंजेशन, नेझल कंजेशन ऍज अ नेझल डिकंजेस्टन म्हणून नेझल कंजेस्टन. डिकंजेस्टंट, ओके, अजून ॲज अ टोकोलाइट, टोकोलायटिक म्हणून. डोपामाइन, डोब्युटामाइन. कार्माइन, कार्डिओ कार्डियक शॉक. कार्डिओजेनिक शॉक. ओके, म्हणजे अशा तुम्हाला युजेस लक्षात ठेवायला तुम्ही जे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला माहिती आहे तेवढे जरी पहिले क्लिक झाले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. बुक मधला सिक्वेन्स लक्षात राहील किंवा नाही आपण सांगू शकत नाही, आपल्याला ते पाठ करावं लागतं, बरोबर आहे. तर त्या गोष्टी पण आहेत. ओके, लिग्नोकेन आणि ऍड्रेनालिन एकत्र देतो का आपण? लोकल अॅनेस्थेशियाला जे लिग्नोकेन देतो ना. करतो त्यात हो हो सर. ऍड्रेनालिन असतं ना? येस येस, ओके. देतो सर. ओके, का असतं ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं 2 मार्कला, का ऍड्रेनालिन आपण ऍड करतो, तर आपण ते पाहणारच आहे. आणि ऍड्रेनालिनचा जो महत्वाचा यूज आहे अनाफिलेक्टिक शॉक, त्यात तो ड्रग ऑफ चॉईस आहे ऍड्रेनालिन. ओके, तर ते एक तुम्हाला यूज लक्षात ठेवायचा आहे. ओके, त्याचप्रमाणे जसं युटेराईन रिलॅक्सन ऍक्शन आहे, युरिनरी ब्लॅडरवर काय ऍक्शन आहे, डेट्रोजल मसल रिलॅक्स होतात, स्पिंक्टर कॉन्ट्रॅक्ट होतं. तर एन साठी पण हे ड्रग आपण यूज करू शकतो, पण आपण जास्त करून ज्या अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी वाले ड्रग, ज्यांना लहान मुलांना बेड वेटिंग आहे त्यांना आपण एन युरेसिस असं म्हणतो. इन्सुलिन इंड्यूस हायपोग्लायसिमिया मध्ये ड्रग यूज करू शकतो का हे आपण, ऍड्रेनालिन? इन्सुलिन इंड्यूस हायपोग्लायसेमिया झाला तर शुगर वाढवण्यासाठी. कारण की त्यांना हा. सिलेक्टिव्ह बीटा टू ऍक्टिव्ह प्रॉपर्टी आहे ना. ऍड्रेनालिनला बीटा टू ऍक्शन आहे, सिलेक्टिव्ह नाहीये तो. अल्फा 1 बीटा 1 वर पण ऍक्ट होतो, अल्फा 2 वर पण ऍक्ट होतो, पण बीटा टू ऍक्शन पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. मग ऍड्रेनालिनला बीटा टू ऍक्शन आहे, तर इन्सुलिन इंड्यूस हायपोग्लायसिमिया असेल तर त्यात ऍड्रेनालिन दिल्याने शुगर वाढू शकते. परंतु तुम्हाला जर ड्रग चॉईस विचारलं की इन्सुलिन मुळे हायपोग्लायसिमिया झालाय आणि पेशंट अनकॉन्शियस स्टेट मध्ये आला, तर त्यासाठी ड्रग ऑफ चॉईस 25% डेक्स्ट्रोज आहे. 25% डेक्स्ट्रोज आपण ऍड्रेनालिन यूज करू शकतो, परंतु फर्स्ट गिव्ह 25% डेक्स्ट्रोज, त्यानेच पेशंट हायपोग्लायसेमियामधून बाहेर येईल. ऍड्रेनालिन दिल्यावर तो लिव्हरवर ऍक्ट होईल, मग ग्लुकोनिओजेनेसिस होईल, ग्लायकोजेनोलायसिस होईल, मग शुगर बाहेर रक्तात येईल, तोपर्यंत वेळ लागेल. त्यापेक्षा डायरेक्ट काय करा, 25% डेक्स्ट्रोज द्या. तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की हायपोग्लायसेमिया इज मोर डेंजरस दॅन हायपरग्लायसेमिया, त्यामुळे ते ट्रीट करणं फार महत्वाचं असतं. तर ती एक गोष्ट आहे. ओके, म्हणजे ओव्हरऑल युजेस असे तुम्हाला जे मी सांगितलेले आहे. आता
जे यूज क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये पाहिलेले नाही. म्हणजे ऍज अ एनोरेक्टिक म्हणून काही ॲड्रेनर्जिक ड्रग ओबेसिटी मध्ये यूज करायचे. ओके. पण आता फेनफ्युरामाइन, सायबुट्रॅमाइन जे आहेत ते आता यूज होत नाही, कारण कार्डिओव्हॅस्क्युलर ऍडव्हर्स इफेक्ट खूप आहेत. तर तो एक यूज आहे. तर थेरप्युटिक क्लासिफिकेशन जे तुम्ही बघितलेलं आहे ॲड्रेनर्जिक ड्रगचं, त्याच्यावरून सगळे युजेस तुमच्या लक्षात राहू शकतात. ओके. ऍज अ सेंट्रल युजेस काही सांगता येईल का ब्रेनशी रिलेटेड? अल्फा मिथिल डोपा, क्लोनिडीन, प्रेग्नन्सी मध्ये प्रेग्नन्सी हायपरटेन्शन. टेन्शन, हायपरटेन्शन. हा, हायपरटेन्शन मध्ये. म्हणजे तुम्हाला इंडिव्हिज्युअल ड्रग जरी आठवले, म्हणजे युजेस आठवताना तुम्ही जर क्लासिफिकेशन मधले ड्रग पहिले आठवले तरी पण ते क्लिक होऊ शकतं. आता हायपरटेन्शन आठवणार नाही, पण जेव्हा अल्फा मिथिल डोपा आठवेल तुम्हाला क्लासिफिकेशन मध्ये हे ड्रग आहेत, तर त्याच्यावरून त्याचा यूज आठवतो. म्हणजे तशा प्रकारे तुम्ही यूज आठवायचा प्रयत्न केला पाहिजे. आता बुक्स मध्ये जे दिलेलं आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. इपिस्टॅक्सिस पेशंटला कसं ट्रीट करता तुम्ही? म्हणजे नाक नाकातून रक्त येतंय, त्याला घोणा फुटणं का काय असं म्हणता मराठीत ना? जे आहे लुकेन ॲड्रेनालिन शॉट Fluid नाकात. ऍड्रेनॅलिन देता. ओके. कसं देता? नाकात शॉट कॉटनला लावून. सॉफ्ट कॉपरला. तो पण यूज आहे ना त्याचा, हो. इपिस्टॅक्स. ओके. म्हणजे पहा, ते डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला जे ड्रग यूज होत आहे त्याचे युजेस लक्षात ठेवायला सोपे आहे. आता बघा, युजेस मी जे सांगणार आहे ते आपण ओव्हरऑल पहिले सगळे ॲड्रेनर्जिक ड्रगचे युजेस पाहणार आहोत. नंतर ॲड्रेनॅलिनचे युजेस मी परत एकदा वेगळे डिस्कस करणार आहे, कारण 2 मार्कला ॲड्रेनॅलिनचे युजेस पण कधी कधी विचारतात आणि का यूज होतं. आणि अॅनाफिलेक्टिक शॉक मध्ये ॲड्रेनॅलिन का यूज होतं 2 मार्कला विचारता, आणि लिग्नोकेन ॲड्रेनॅलिन कॉम्बिनेशन आपण काय यूज करतो, त्याचा ऍडव्हान्टेज काय, ते 2 मार्कला विचारतात. तर असे 3 पॉईंट मध्ये आपण पाहणार आहे. तर ओव्हरऑल युजेस जे आहे ते मी तुम्हाला ह्या सिक्वेन्स मी डिस्कस करणार आहे. ABC टू मुनी. ओके. ABC टू मुनी हे ॲड्रेनर्जिक ड्रगचे युजेस लक्षात ठेवण्यासाठी आहे. ABC टू मुनी. आता C2 म्हणजे काय? 2 C आहे. एक कार्डिओव्हॅस्क्युलर युजेस आहे. ओके. आणि दुसरा C म्हणजे CNS रिलेटेड युजेस आहे. कार्डिओव्हॅस्क्युलर युजेस मध्ये परत डिव्हिजन आहे, कार्डियक युजेस आहे आणि व्हॅस्क्युलर युजेस आहे. तर अशा प्रकारे आपण हे युजेस पाहणार आहोत सगळे ॲड्रेनर्जिक ड्रगचे, ABC टू मुनी. ओके. ए म्हणजे ॲलर्जिक कंडिशन. ओके. तर बघा, जस्ट मी खाली युजेस मध्ये पहिली आहे ॲलर्जिक कंडिशन. तर मेनली जे अनाफिलेक्टिक शॉकचे पेशंट असतात, अनाफिलेक्टिक शॉक म्हणजे इमिजिएट टाइप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. तर हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन मध्ये काही रिॲक्शन माइल्ड टाईपचे असतात, काही सिव्हिअर हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन असतात. माइल्ड टाईप मध्ये पेशंटला रॅशेस, आर्टिकॅरिया होतं. परंतु जे सिव्हिअर हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आहे, ज्याच्यात अनाफिलेक्टिक शॉक आपण म्हणतो, ते डेव्हलप होतं, ती इमर्जन्सी कंडिशन असते. मग त्यामध्ये काय होतं, रॅशेस, आर्टिकॅरिया होतच, परंतु त्याचबरोबर अँजिओइडिमा होतं. अँजिओइडिमा म्हणजे तोंडाच्या आजूबाजूचा भाग सुजतो, नाकाच्या आजूबाजूचा भाग सुजतो. त्यानंतर लॅरिंजियल इडिमा होतो, लॅरिंगचा इडिमा होतो, ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन होतं. ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. त्याचप्रमाणे पेशंटचं ब्लड प्रेशर कमी होतं, पेशंट हायपोटेन्शन मध्ये जातं. तर त्याला आपण अनाफिलेक्टिक शॉक म्हणतो. म्हणजे हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन मधली सिरियस टाइप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन जी आहे ती आहे अनाफिलेक्टिक शॉक. ही इमिजिएट टाइप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आहे, त्याला टाइप 1 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन म्हणतात. आणि यामध्ये जर प्रॉम्प्ट ट्रीटमेंट नाही भेटली तर पेशंट मरू पण शकतो. आता तुम्ही रिसेंटली केस बघितली असेल. ओके. ती संजय कपूर, करिश्मा कपूरचा हजबंड, ही डाईड बिकॉज ऑफ अनाफिलेक्टिक शॉक. जे तो कोणता खेळ खेळत होता, त्याचं काय नाव, फॉरेन मध्ये तो एक पोलो बहुतेक काय. तर ते खेळत असताना जी माशी असते, ती माशी त्याच्या तोंडात गेली आणि त्यानंतर तिने
त्या माशी चावली असेल, त्यामुळं त्या विथिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये अनाफॅलेक्टिक रिॲक्शन आली. ओके, जे माशीने केमिकल रिलीज केलं असेल स्टिंग केल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट, आणि कार्डियक अरेस्ट येऊन डेथ झाली, तर ती अनाफॅलेक्टिक रिॲक्शन होते. आणि इव्हन ट्रीटमेंट देण्यासाठीही वेळ भेटत नाही, इतकी फास्ट ती रिॲक्शन येते. तर त्यासाठी ड्रग ऑफ चॉईस जो आहे अनाफॅलेक्टिक रिॲक्शन साठी तो ॲड्रेनालिन आहे. ॲड्रेनालिन इज द ड्रग ऑफ चॉईस फॉर अनाफॅलेक्टिक रिॲक्शन. आता मी तुम्हाला जे मॅनिफेस्टेशन सांगितले अनाफॅलेक्टिक रिॲक्शन मध्ये, रॅशेस, आर्टिकॅरिया, ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन, लॅरिंजेल इडिमा, एन्जिओइडिमा, हे सगळे मॅनिफेस्टेशन अनाफॅलेक्टिक रिॲक्शन मध्ये कसे येतात? तर अनाफॅलेक्टिक रिॲक्शन जेव्हा होते त्यावेळेस आपल्या शरीरातून काही इन्फ्लामेटरी मेडिएटर रिलीज होतात. त्यामध्ये हिस्टामाइन आहे, सायटोकाइन्स आहे, ओके, ल्युकोट्राइन्स आहे. तर हे इन्फ्लामेटरी मेडिएटर्स हे रिलीज झाल्यानंतर त्यांच्या रिस्पेक्टिव्ह रिसेप्टरवर ऍक्ट होतात आणि 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 हे मॅनिफेस्टेशन घडून येतं. मग आपण बघितलेलं आहे की म्हणजे आपण एक लक्षात घ्या की अनाफॅलेक्टिक रिएक्शन मध्ये, बरोबर आहे की अनाफॅलेक्टिक रिएक्शन मध्ये मास्ट सेल मधून व्हेरियस इन्फ्लामेटरी मेडिएटर रिलीज होतात. ओके, आणि त्यामध्ये हिस्टामाइन असतील, सायटोकाइन्स असतील, ल्युकोट्राइन्स असतील, इंटरल्युकिन असतील, तर हे सगळे इन्फ्लामेटरी मेडिएटर्स ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन, लॅरिंजेल इडिमा, एन्जिओइडिमा, रॅशेस, आर्टिकेरिया आणि हायपोटेन्शन करतात. तर एक लक्षात ठेवा की यांच्यासाठी ड्रग ऑफ चॉईस ॲड्रेनालिन आहे. ॲड्रेनालिन इज द फिजियोलॉजिकल अँटागोनिस्ट ऑफ हिस्टामाइन अँड ऑल अदर इन्फ्लामेटरी मेडिएटर. ॲड्रेनालिन हा फिजियोलॉजिकल अँटागोनिस्ट आहे. ॲड्रेनालिन हा फिजियोलॉजिकल अँटागोनिस्ट आहे हिस्टामाइन अँड अदर इन्फ्लामेटरी मेडिएटरचा. आता फिजियोलॉजिकल अँटागोनिस्ट काय आहे, हा कन्सेप्ट आपण जनरल फार्मॅकोलॉजी मध्ये बघितलेला आहे, त्यात मी डिटेल जाणार नाही. पण हा वर्ड ॲड्रेनालिन अनाफॅलेक्टिक शॉक मध्ये का यूज होतो त्यासाठी तुम्हाला आलाच पाहिजे त्याच्या आन्सर मध्ये. ॲड्रेनालिन इज अ फिजियोलॉजिकल अँटागोनिस्ट ऑफ हिस्टामाइन अँड अदर इन्फ्लामेटरी मेडिएटर अँड वी यूज ॲड्रेनालिन इन अनाफॅलेक्टिक शॉक. ओके, अनाफॅलेक्टिक शॉक मध्ये आपण ते यूज करतो. तर ॲड्रेनालिन अनाफॅलेक्टिक शॉक मध्ये कोणत्या रूटने यूज करतात, ओके, ते आपण नंतर पाहणारच आहोत. आणि कसं यूज करतात ते आपण नंतर पाहणार आहे. ॲड्रेनालिनचे जेव्हा मी युजेस डिस्कस करेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे. तर इमिजिएट टाईप हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शनला ॲड्रेनालिन यूज करतात. स्वेटिंग पण असतं त्यामध्ये, स्वेटिंग पण येतं ना शॉक होऊ मध्ये? शकतं, शॉक होऊ शकतं, येऊ शकतं पाल्पिटेशन. म्हणजे स्वेटिंगचं आता ते काय मेन मॅनिफेस्टेशन तसं स्वेटिंगचं आपण हायपोग्लायसेमिया. हा जर हायपोग्लायसेमिया मध्ये गेलं, हायपोटेन्शन. हायपोटेन्शन मुळे होऊ शकतं. ठीक आहे, हायपोटेन्शन मुळे पेशंटला येऊ शकतं, पण असं क्लासिकल नाहीये. बाकीचे जे आहेत ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन, डिफिकल्टी इन ब्रीदिंग किंवा हायपोटेन्शन, चक्कर आल्यासारखं वाटणं, बरोबर आहे, अनकॉन्शियस होणं, त्या मॅनिफेस्टेशन, रॅशेस येणं अंगावर, त्याला आपण पुरळ उठणं असं म्हणतो, आर्टिकॅरिया, हे मॅनिफेस्टेशन जास्त दिसतात. ओके, तर तुमच्याकडे ॲड्रेनालिन एक इमर्जन्सी पॉइंट ऑफ व्ह्यू तो तुमच्या ओपीडी मध्ये, क्लिनिक मध्ये पाहिजेच. बरोबर, म्हणजे हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन कधी कधी काय होतं, कोणत्या ड्रग्ज दिल्यामुळं पण येऊ शकते. आपण प्रेडिक्ट नाही करू शकत की कोणत्या ड्रगने हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन येईल आणि कोणत्या ड्रगने नाही येणार, लक्षात घ्या. बरोबर आहे, त्यामुळं ॲड्रेनालिन जनरली आपल्या हॉस्पिटलमध्ये जो इमर्जन्सी ट्रे मध्ये म्हणतो आपण त्यामध्ये ते ड्रग पाहिजे. ओके, तर इमिजिएट हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन साठी ड्रग ऑफ चॉईस आहे. काही हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन डिलेड टाईपच्या असतात, ओके, त्यामध्ये तो उपयुक्त नाही. ओके, माइल्ड टाईपच्या असतात, त्यात आपण ते ॲड्रेनालिन नाही यूज करत. ठीक आहे, त्यामध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड्स आपण यूज करतो. ओके, आता अनाफॅलेक्टिक शॉक मध्ये ॲड्रेनालिन आपण यूज करतो, त्याच्याबरोबर दोन अजून ड्रग यूज करतो. एक म्हणजे कॉर्टिकोस्टेरॉइड हायड्रोकॉर्टिसॉन हेमिसक्सिनेट, आणि
दुसरा म्हणजे अँटी हिस्टॅमिनिक ड्रग क्लोरफेनिरामाइन मॅलिएट. ओके, ह्या तिघांमध्ये ड्रग ऑफ चॉईस ॲड्रेनालिन आहे. ह्या तिघांमध्ये ड्रग ऑफ चॉईस ॲड्रेनालिन आहे. आता बी म्हणजे ब्रॉन्कियल अस्थमा आणि सीओपीडी. त्या ॲड्रेनर्जिक ड्रग मध्ये जे इन्हेलेशनल रूटने यूज केले जाणारे ड्रग आहेत सिलेक्टिव्ह बीटा टू अगोनिस्ट, त्यामध्ये साल्बिटामॉल आहे, सार्बिट्रॉल आहे, ते आपण यूज करतो. तर ब्रॉन्कियल अस्थमामध्ये बीटा टू अगोनिस्ट यूज करतात, त्याप्रमाणे सीओपीडी मध्ये आपण यूज करू शकतो. तर ते डिटेलमध्ये याचं नॉलेज आपण ब्रॉन्कियल अस्थमा रिलेटेड त्या सिस्टीम मध्ये पाहणार आहोत. आता कार्डिओव्हॅस्क्युलर युजेस, सी म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर, त्यात कार्डियक युजेस आणि व्हॅस्क्युलर युजेस. कार्डियक युजेस मध्ये जेव्हा कार्डियक अरेस्ट मध्ये पेशंट जातो त्यावेळेस ॲड्रेनालिन देतात. इंट्राकार्डियक इंजेक्शनचा यूज पाहिलाय का ॲड्रेनालिनचा तुम्ही? इंट्राकार्डियक डायरेक्ट कार्डियक मसल मध्ये आपण ते इंजेक्शन देतो ॲड्रेनालिन. लास्ट ऑप्शन पाहिलाय? नाही. नाही. ओके, तर सुरुवातीच्या काळात इंट्राकार्डियक इंजेक्शन पण ॲड्रेनालिनचं द्यायचं. ज्यावेळेस पेशंट जर हार्ट स्टॉप झालेला आहे, कार्डियक अरेस्ट आलेला आहे, त्यावेळेस लास्ट ऑप्शन इंट्राकार्डियक इंजेक्शन द्यायचे. आता इंट्राकार्डियकच्या ऐवजी IV ॲड्रेनालिन द्या असं कन्सेप्ट आलेला आहे. आज पर गाईडलाईन्स IV ॲड्रेनालिन तुम्ही यूज करा इन्स्टेड ऑफ इंट्राकार्डियक इंजेक्शन. तर कार्डियक अरेस्ट कोणत्याही कारणामुळे झालेला असेल तर लास्ट ऑप्शन IV ॲड्रेनालिन आपण यूज करतो. मग ड्राउनिंगमुळे कार्डियक अरेस्ट झाला असेल, शॉकमुळे जर इलेक्ट्रोक्युशन इलेक्ट्रिक शॉक लागलेला आहे त्याने जर कार्डियक अरेस्ट झाला असेल तर IV ॲड्रेनालिन आपण यूज करतो कार्डियक शॉक मध्ये. दुसरा कार्डियक यूज जो आहे, आता आपल्याला माहिती आहे हा ड्रग ॲड्रेनर्जिक ड्रग AV कंडक्शन वाढवतात. मग कोणत्या कंडिशन मध्ये आपण देऊ शकतो? ज्याच्यात AV ब्लॉक आहे, पार्शियल AV ब्लॉक किंवा कम्प्लीट AV ब्लॉक, त्या पेशंट मध्ये आपण ॲड्रेनालिन देऊ शकतो. त्यात आपण आयसोप्रिनालिन यूज करू शकतो. त्याला बीटा 1, बीटा 2, बीटा 3 ऍक्शन आहे, अल्फा ऍक्शन नाहीये. आपल्याला बीटा 1 ऍक्शन पाहिजे, मग ठीक आहे आपण त्यात ते यूज करू शकतो. तर पार्शियल किंवा कम्प्लीट AV ब्लॉक मध्ये ॲड्रेनर्जिक ड्रग आपण यूज करतो. अँटीकोलिनर्जिक पण आपण AV ब्लॉक मध्ये यूज करू शकतो कारण ते हार्ट AV कंडक्शन वाढवतात. पार्शियल किंवा कम्प्लीट AV ब्लॉक मध्ये कोणते ड्रग आपण यूज नाही केले पाहिजे? पॅरासिम्पॅथोमायमेटिक यूज केले तर चालतील का? पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग, ऍसिटिल कोलिनच्या ग्रुपचे ड्रग. तुम्हाला मग ऍक्शन आठवायची आहे. ऍसिटिल कोलिन किंवा त्या पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रगची हार्टवर ऍक्शन काय आहे? स्टिम्युलेटरी आहे का इनहिबिटरी आहे? त्यासाठी रिसेप्टर कोणते आहे? पॅरासिम्पॅथेटिक रिसेप्टर. येस, इनहिबिटरी आहे. कोणत्या रिसेप्टर थ्रू आहे? M2. व्हेरी गुड. तेच लॉजिक लावायचंय. मग आता M2 रिसेप्टर थ्रू असेल तर आपण इनहिबिटरी ऍक्शन असेल तर पार्शियल AV ब्लॉकच्या पेशंटला आपण हे ड्रग दिले पॅरासिम्पॅथोमायमेटिक, तर AV कंडक्शन अजून कमी होणार आहे, बरोबर? ऑलरेडीच कमी आहे, अजून कमी होईल. मग पार्शियल AV ब्लॉकच्या पेशंटला पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग अवॉइड केलं पाहिजे. लक्षात आलं? तर ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे. आता हे ॲड्रेनर्जिक ड्रग CNS स्टिम्युलंट आहे, ते AV कंडक्शन वाढवता. येस, मग पार्शियल और कम्प्लीट AV ब्लॉक मध्ये आपण हे देऊ शकतो. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर कार्डियक यूज, त्यात आपण डोपामाइन डोब्युटामाइन देतो. कार्डिओजेनिक शॉक विथ ओलिगोरी असेल तर डोपामाइन द्या, फक्त कार्डिओजेनिक शॉक असेल तर डोब्युटामाइन द्या. त्याला आयनोट्रॉपिक ड्रग असं म्हणतो आपण. मग हार्ट फेल्युअर कधी होऊ शकतो? MI पेशंट मध्ये होतं, ड्युरिंग कार्डियक सर्जरी होतं. ओके, तर डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर म्हणतो आपण त्याला आयनोट्रॉपिक ड्रगची गरज असते. त्यामध्ये डोपामाइन डोब्युटामाइन हे 2 ड्रग ॲड्रेनर्जिक सिस्टीम मधले लक्षात ठेवायचे. तर कार्डियक युजेस मध्ये 3 यूज आहे: कार्डियक अरेस्ट, पार्शियल और कम्प्लीट AV ब्लॉक आणि हार्ट फेल्युअर, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. कार्डिओव्हॅस्क्युलर मध्ये दुसरा ग्रुप जो आहे तो व्हॅस्क्युलर यूज आहे. हार्ट रिलेटेड 3 यूज पाहिले, आता व्हेसल रिलेटेड तर 4-5 युजेस व्हॅस्क्युलर युजेस आहे, ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. हायपोटेन्सिव्ह स्टेट ऍज ए प्रेशर एजंट म्हणून ॲड्रेनर्जिक ड्रग यूज करतात. तुम्हाला आता नॉर ॲड्रेनालिन माहिती आहे, मिफेनटर्माइन सांगितलंय, इफिड्रिन सांगितलंय. ओके, त्यानंतर डोपामाइन आहे, तो पण आपण हायपोटेन्सिव्ह स्टेट मध्ये यूज करू शकतो. म्हणजे हायपोटेन्सिव्ह स्टेट कधी कधी येऊ शकतात. तर शॉक आहे, हिमोरेजिक शॉक असू द्या, ओके, त्यात येऊ शकतो. नंतर स्पायनल अॅनेस्थेशिया दिलेला आहे, त्यामध्ये हायपोटेन्शन होऊ शकतं.
काही अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग यूज केले, त्यात पेशंट हायपोटेन्शन मध्ये गेला. मग हायपोटेन्सिव्ह मध्ये गेलेला पेशंटला बाहेर काढण्यासाठी आपण ॲड्रिनर्जिक ड्रग देतो. ओके, त्याला आपण त्यातला कोणता ग्रुप यूज करतो? प्रेशर एजंट. क्लासिफिकेशन मध्ये तुम्ही प्रेशर एजंट पहा, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल कोणकोणते ड्रग यूज करतात. ऍटलिस्ट तुम्ही मिफेनटार्माइन लक्षात ठेवा, डोपामाइन लक्षात ठेवा, त्यानंतर इफिड्रिन लक्षात ठेवा, मिथोक्झॅमाइन लक्षात ठेवा, फिनिलेफ्रिन लक्षात ठेवा. हे प्रेशर एजंट आपण यूज करू शकतो. ओके, नॉर ॲड्रेनालिन आपण यूज करू शकतो, नॉर ॲड्रेनालिन पण यूज करतो, बरोबर आहे. तर हे सगळे ड्रग आपण यूज करू शकतो ऍज अ प्रेशर एजंट म्हणून. ओके, तर यामध्ये कधी कधी जे सेकंडरी शॉकचे पेशंट असतात, त्यात रिफ्लेक्स व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन ऑलरेडी झालेलं असतं, त्यात हे ड्रग थोडे आपण अवॉइड केले पाहिजे. तर एक पहिला यूज व्हॅस्क्युलर रिलेटेड शॉक मी तुम्हाला सांगितलं, हायपोटेन्सिव्ह स्टेट सांगितलं, अलॉंग विथ लोकल अॅनास्थेटिक. कोणता ड्रग यूज करतो आपण? ॲड्रेनालिन. काय यूज करतो? माहिती रिझन तुम्हाला? लिग्नोकेन बरोबर ॲड्रेनालिन काय ऍड करतात? इपिड्युरल व्हासोकन्स्ट्रिक्शन. Yes, adrenaline we use 1:1 lakh or 1:2 lakh along with lignocaine यूज करतो. तर लिग्नोकेन आपण लोकल अॅनास्थेटिक म्हणून इन्फिल्ट्रेट करतो, जिथं आपल्याला स्टिचेस घ्यायचे आहेत, तर जिथं इंजुरी झाली त्याच्या अराउंड आपण इन्फिल्ट्रेट करतो. तर ॲड्रेनालिन ऍड केल्याने पेरिफेरल ब्लड व्हेसलचं व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होईल थ्रू अल्फा रिसेप्टर. आणि त्याचा फायदा काय होईल? ड्युरेशन वाढेल. व्हेरी गुड, ड्युरेशन वाढेल लिग्नोकेनचं. आणि लिग्नोकेन सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जाणार नाही, म्हणजे सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट काय होतील? कमी होतील, बरोबर आहे. दुसरं गोष्ट, जिथं इंजुरी झालेली, जिथं स्टिचेस द्यायचे, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन मुळे ब्लड फ्लो काय होईल? कमी होईल. म्हणजे जिथं ब्लिडिंगचे चान्स, ब्लिडिंग जे आहे ती कमी होईल, बरोबर आहे. ब्लिडिंग जे काय होईल ते कमी होईल. परंतु याचे काही ड्रॉबॅक पण आहे, बरोबर आहे. ह्या कॉम्बिनेशनचे, ह्या कॉम्बिनेशनमुळं हिलिंग थोडी स्लो होते, कारण व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होतं, त्यामुळे ब्लड फ्लो कमी होतो, हिलिंग डिले होतं. दुसरं, हे कॉम्बिनेशन पुढे यूज नाही केलं पाहिजे. हे तुम्हाला व्हायवत विचारू शकता, लिग्नोकेन ॲड्रेनालिन कॉम्बिनेशन पुढे यूज नाही केलं पाहिजे. तर कधी कधी पेरिफेरल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन झाल्याने नेक्रोसिसचे चान्सेस असतात. पण कुठं असतं हे? जिथं एंड आर्टरीज असतात, एंड आर्टरीजचा सप्लाय जिथं असतो, म्हणजे जिथं अॅनास्टोमोसिस नसतं, जे वेसलचं अॅनास्टोमोसिस नसतं, जिथं एंड आर्टरीजचा सप्लाय असतात. आता तो अॅनाटॉमी पार्ट आहे. एंड आर्टरीज म्हणजे काय, अॅनास्टोमोसिस म्हणजे काय, त्यात मी डिटेल जाणार नाही. फक्त ज्या ज्या पार्टला एंड आर्टरीजचा सप्लाय असतो, ज्या पार्टला अॅनास्टोमोसिस नसतं ब्लड वेसलचं, एंड आर्टरीजचा सप्लाय असतो, त्या त्या पार्टला लिग्नोकेन ॲड्रेनालिन कॉम्बिनेशन आपण अवॉइड केलं पाहिजे. मग कुठं आहे? टिप ऑफ द फिंगर्स. तिथं तुम्हाला इंजुरी, एखाद्या पेशंटला इंजुरी झाली टिप ऑफ द फिंगरला, आणि तुम्हाला स्टिचेस द्यायचे आहेत, तर त्यावेळेस प्लेन लिग्नोकेन यूज करायचं. टिप ऑफ द नोज, इयर लोब्स, टिप ऑफ द टोज, टिप ऑफ द पेनिस, ह्या साईड ज्या आहेत त्यांना एंड आर्टरीचा सप्लाय असतो, एंड आर्टरीचा. तिथं अॅनास्टोमोसिस नसतं, त्यामुळे तिथं नेक्रोसिसचे चान्सेस असतात. म्हणून हे कॉम्बिनेशन कुठं अवॉइड करायचं? दिस कॉम्बिनेशन वी शुड अवॉइड इन एरिया सप्लाइड बाय एंड आर्टरीज. ओके, लक्षात आलं? ओके. इपिस्टॅक्सिस साठी आपण ॲड्रेनालिन किंवा फिनिलेफ्रिन किंवा इफिड्रिन यूज करू शकतो. कॉटन मध्ये सोक करायचं ते, आणि ते पॅक नाकामध्ये अप्लाय करायचे. तर इपिस्टॅक्सिस साठी आपण यूज करू शकतो. ठीक आहे, तर हे थर्ड यूज झाला. जीआयटी मध्ये स्टमक मध्ये जर माइल्ड इरोजन मुळे ब्लिडिंग होत असेल, ओके, स्ट्रेस अल्सर मुळे ब्लिडिंग होत असेल, तर नॉर ॲड्रेनालिन 8 mg 100 ते 200 ml सलाईन मध्ये मिक्स करून नेझोगॅस्ट्रिक ट्यूबनी ते नॉर ॲड्रेनालिन आपण स्टमक मध्ये देऊ शकतो. लोकल व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होऊन गॅस्ट्रिक युरोजन किंवा अल्सर मधून जी ब्लिडिंग होत आहे ती कंट्रोल होण्यास मदत होते. तर लोकल ब्लिडिंग कंट्रोल करण्यासाठी हे यूज करतात. तर नाकातलं ब्लिडिंग कसं कंट्रोल करायचं ते पण मी सांगितलं. आणि स्टमक मध्ये जर इरोजन किंवा अल्सर मुळे ब्लिडिंग होत असेल तर आपण नॉर ॲड्रेनालिन 100 ते 200 ml सलाईन मध्ये मिक्स करून वापरू शकतो.
नेझल डिकंजेस्टन म्हणून पण व्हॅस्क्युलर पॉइंट ऑफ व्ह्यू यूज आहे. पेरिफेरल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होऊन कंजेशन रिलीव्ह होतं, त्यामध्ये झायलोमेटाझोलिन, ऑक्सिमेटाझोलिन आपण यूज करतो. तर कोल्ड, रायनायटिस, सायनोसायटिसच्या पेशंटला हे नेझल ब्लॉकेज झालेलं असतं. ओके, त्यात आपण यूज करतो. त्याचप्रमाणे काही पेशंटला पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज झालेले असतात, पीव्हीडी, पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज, त्यामध्ये बर्जर डिसीज येतो. आता हा रेअर आहे यूज. तर ॲड्रेनर्जिक ड्रग आपण पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज मध्ये यूज करतो. ते ड्रग बीटा 2 रिसेप्टर मेडिएटेड व्हॅसोडायलेटेशन करतात. ओके, तर बर्जर डिसीज किंवा रेनाउंड्स फेनामेनामध्ये आपण ते यूज करू शकतो. तर हे व्हॅस्क्युलर युजेस 5 झाले. कोणते? हायपोटेन्सिव्ह स्टेट अलॉंग विथ लोकल अॅनास्थेटिक्स, कंट्रोल ऑफ लोकल ब्लिडिंग, त्यात इपिस्टॅक्सिस आपण लक्षात ठेवू शकतो. नंतर गॅस्ट्रिक ब्लिडिंग मध्ये आपण नॉरएड्रेनालिन 100 ते 200 ml सलाईन मध्ये मिक्स करून देऊ शकतो. त्यानंतर नेझल डिकंजेस्टन आणि पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज. तर आपलं C2 होतं. C2 मधला C संपलेला आहे. त्यात 3 युजेस कार्डियाक आहेत, 5 युजेस व्हॅस्क्युलर आहेत. ओके, ठीक आहे. त्यानंतर दुसरा C जो आहे तो सीएनएस युजेस. आता सीएनएस युजेस किंवा सेंट्रल युजेस जे आहे ते फार रेअरली यूज होतो बरं का. म्हणजे त्यातला एक यूज तुम्ही लक्षात ठेवा, हायपरटेन्शन मध्ये अल्फा मिथिलोपा क्लोनिडीन यूज होतो. सेंट्रल अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे. सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो यूज कमी करतात ते आणि हायपरटेन्शन मध्ये उपयुक्त आहे. अदर सेंट्रल युजेस मध्ये जे युजेस आहे ते डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये एवढा कॉमनली यूज होत नाही. फक्त नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर पहा, सेंट्रल युजेस पहा 5. आता नार्कोलेप्सी. नार्कोलेप्सी म्हणजे काय? ओके, तर नार्कोलेप्सी म्हणजे झोपेची संदर्भात आजार आहे हा. खूप झोप येते ते नार्कोलेप्सी, दिवसा पण झोप येते. ओके, तर नार्कोलेप्सी मध्ये हे ड्रग आपण यूज करू शकतो. त्यानंतर इपिलेप्सीसाठी खूप सारे ड्रग आहे. एम्फिटामाइन आपण ऍज ए ऍडज्युव्हंट म्हणून यूज करू शकतो, तर त्यातही रेअरली यूज होतो. पार्किन्सोनिझम मध्ये आपण पाहिले लिओडोपा यूज होतो. ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझमला कोणते ड्रग यूज होतात आठवतंय? ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझमला कोणते अँटीकोलिनर्जिक ड्रग यूज होतात? फायझोस्टिगमिन नाही, फायझोस्टिगमिन नाही आहे. नाही. ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझमला अँटीकोलिनर्जिक ड्रग यूज होता. अँटीकोलिनर्जिक क्लासिफिकेशन मध्ये पण आहे, त्यात सिंथेटिक मध्ये अँटी पार्किन्सोनियन ड्रग. ओके, तर ते रिवाइज करा, क्लासिफिकेशन वगैरे एकदा परत थोडं थोडं पाच जा. त्यात आपण बेन्झहेक्झॉल देतो, बेन्झहेक्झॉल. त्याला बेन्झहेक्झॉलला ट्रायहेक्झिफिनिडिल असंही म्हणतात. ओके, तर अँफिटामाइन ओकेजनली देऊ शकतो मूड आणि रिजिडिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी. ट्रिमर्सवर त्याला काही परिणाम होत नाही. ओबेसिटी रेअरली यूज होतात सिम्पॅथोमायमेटिक ड्रग. मी तुम्हाला सांगितलं त्यांचे कार्डिओव्हॅस्क्युलर साईड इफेक्ट खूप असल्यामुळं ते अनोरेक्टिक ड्रग्ज आहेत, ते आता ओबेसिटी मध्ये यूज होत नाही. ओके, तर हे सगळे युजेस आहे. पहिला यूज सांगायचा राहिलाय माझा, अटेन्शन डिफिशियंट हायपरकायनेटिक डिसऑर्डर. म्हणजे लहान मुलांमधला हा आजार आहे. त्यामध्ये त्यांना अटेन्शन त्यांचं नसतं आणि ते हायपर ऍक्टिव्ह असतात. हायपर ऍक्टिव्ह अटेन्शन डिफिशियंट हायपरकायनेटिक डिसऑर्डर. त्यांना आपण काही सांगितलं तर त्यांना ते लक्षात येत नाही, ते अटेंटिव्ह नसतात त्यांना आणि ते शांत नसतात, हायपरकायनेटिक असतात. त्याला अटेन्शन डिफिशियंट हायपरकायनेटिक डिसऑर्डर असं म्हणतात. तर अँफिटामाइन हा सीएनएस स्टिम्युलंट आहे, तरी सुद्धा हायपरकायनेटिक डिसऑर्डर मध्ये तो यूज होतो. पेशंटला काम करतो, म्हणजे सीएनएस स्टिम्युलंट ड्रग असून तो पेशंटला काम करतो, म्हणजे हे त्याच्या नेचरच्या विरुद्ध ऍक्शन तो करतो. त्याची जी प्रॉपर्टी त्याच्या विरुद्ध ऍक्शन ती दिसते ह्या पेशंटला. का दिसते ते क्लिअर नाही, परंतु अँफिटामाइन अटेन्शन डिफिशियंट हायपरकायनेटिक डिसऑर्डर मध्ये उपयुक्त ठरतो. तो पेशंट
त्या चिल्ड्रनला काम इफेक्ट दाखवतो, काम इफेक्ट येतो, पेशंट शांत होतो. तर हा पॅराडॉक्सिकल इफेक्ट आहे. तर हे सीएनएस युजेस जे आहे हे फार रेअर युजेस आहे. मग त्यामध्ये अटेन्शन डिफिशियंट हायपरकायनिक डिसऑर्डर आहे, नार्कोलेप्सी आहे, इपिलेप्सी आहे, त्यानंतर पार्किन्सोनिझम आहे आणि ओबेसिटी आहे. तर हे 5 रेअर युजेस लक्षात ठेवायला थोडे अवघड आहे, कारण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही याचा यूज पाहिलेला नाही ॲड्रिनर्जिक ड्रगचा ह्या कंडिशन मध्ये. तर ते तुम्हाला पाठच करावं लागणार आहे. ओके. पण आपण लक्षात ठेवू शकतो रेअर युजेस, मग ते अजून क्लिक होऊ शकतं. हा रेअर इपिलेप्सी, नार्कोलेप्सी, इपिलेप्सी, पार्किन्सोनिझम, ओबेसिटी असे तुम्हाला अटेन्शन डिफिशियंट हायपरकायनेटिक डिसऑर्डर. ओके. आणि याच्यात मुख्यतः एम्फिटामाइन 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 दिसेल तुम्हाला. ओबेसिटी सोडलं तर चारही ठिकाणी एम्फिटामाइन नाव दिसतंय. ओके. आणि ओबेसिटीसाठी आता हे ड्रग ॲड्रेनर्जिक यूज होत नाही. एनोरेक्टिक्स ड्रग जे आहेत ओबेसिटी मध्ये ते कोणते यूज होते, एकदा तुम्ही क्लासिफिकेशन बघा, तुम्हाला लक्षात येईल कोणते जे ड्रग एनोरेक्टिक म्हणून यूज होतात. ओके. ओके. आता मिड्रॅटिक म्हणून आपण फिनेलेफ्रिन यूज करतो. पुढे यूज करतो फंडस एक्झामिनेशन साठी, रिफ्रॅक्टिव्ह एरर टेस्ट साठी अँटीकोलिनर्जिक यूज करतात. तर ABC2 मुनी, MUNI, एम म्हणजे मिड्रॅसिस, तर ते मिड्रॅसिस एक यूज आहे. आणि दुसरा आहे संदर्भात ग्लाउकोमा मध्ये हे ड्रग यूज होतात. आता मी तुम्हाला विचारलं की ॲड्रेनालिन नावाचा ड्रग डोळ्यात टॉपिकली दिला तर इफेक्टिव्ह राहील का? ॲड्रेनालिन किंवा इपिनेफ्रिन म्हणतो आपण त्याला, डोळ्यात आपण टॉपिकली दिला म्हणजे ड्रॉप टाकला डोळ्यात, तर इफेक्ट येईल का ॲड्रेनालिनचा? तो कोणत्या ग्रुपचा आहे केमिकल क्लासिफिकेशन मध्ये? कॅटाकोलामाइन आहे का नॉन कॅटाकोलामाइन आहे? ॲड्रेनालिन, नॉर ॲड्रेनालिन, डोपामाइन, डोब्युटामाइन आणि आयसोप्रिनालिन हे कॅटाकोलामाइन्स आहेत का नॉन कॅटाकोलामाइन्स? कॅटाकोलामाइन्स आहे. कॅटाकोलामाइन्स आहे. व्हेरी गुड. कॅटाकोलामाइन्स हे वॉटर लिपिड इन्सोल्युबल आहे. मग ते ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही. तसं कॉर्निया पेनेट्रेट करतील का? नाही. म्हणजे तुम्ही इपिनेफ्रिन किंवा ॲड्रेनालिन दिला तर डोळ्यात टॉपिकली ते कॉर्निया पेनेट्रेट करणार नाही, त्यामुळे डोळ्यात इफेक्ट येणार नाही. त्याला ओव्हरकम करण्यासाठी आता इपिनेफ्रिनच्या ऐवजी आपण डिपिव्हेप्रिन देतो. काय देतो? डिपिव्हेप्रिन. डिपिव्हेप्रिन इज ए लिपिड सोल्युबल ड्रग. काय? लिपिड सोल्युबल. आणि इट इज ए प्रो ड्रग. इट इज ए प्रो ड्रग. मग याला स्वतःला ऍक्शन असेल का? प्रो ड्रग स्वतः ऍक्टिव्ह असतात का? नाही. तर हा डिपिव्हेप्रिन दिल्यानंतर हा कॉर्निया पेनेट करून आय मध्ये जातो आणि हा डिपिव्हेप्रिन आय मध्ये इपिनेफ्रिन मध्ये कन्वर्ट होतो. कशात? इपिनेफ्रिन. आणि इपिनेफ्रिन मध्ये कन्वर्ट झाल्यावर आता डोळा कॉर्निया पेनेट्रेट केल्यानंतर डिपिव्हेप्रिनचं कन्व्हर्जन इपिनेफ्रिन मध्ये होतो आणि इपिनेफ्रिन नंतर ऍक्शन करतो. म्हणजे डिपिव्हेप्रिन इज ए प्रो ड्रग ऑफ व्हॉट? इपिनेफ्रिन. आणि एपिनेफ्रिन. हा ड्रग आपण टॉपिकली यूज करू शकतो ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये. पुढं ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये. ओके. तर हा एक यूज झाला. मुनी, MUNI, यू म्हणजे युटेराइन रिलॅक्सन रिटोड्रिन टू पोस्टपोन द लेबर, एन म्हणजे नॉक्टर्नल एन्युरेसिस, त्यात आपण ॲड्रेनर्जिक ड्रग ब्लॅडर कॅपॅसिटी वाढवायला, ज्या मुलांना रात्री लघवी होते झोपेत त्यासाठी वापरतो. परंतु जास्त कॉमनली अँटीकोलिनर्जिक ड्रग यूज होतात. त्यात एक इमिप्रामाइन नावाचा ड्रग आहे. ऍक्च्युली तो अँटी डिप्रेशन ड्रग आहे इमिप्रामाइन. त्याला ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे. त्या ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टीमुळे ही तो नॉक्टर्नल एन्युरेसिस मध्ये यूज होतो इमिप्रामाइन. तर अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी असणारे ड्रग नॉक्टर्नल एन्युरेसिस मध्ये यूज करू शकतो. त्याचप्रमाणे ॲड्रेनर्जिक ड्रग ही नॉक्टर्नल एन्युरेसिस मध्ये उपयुक्त ठरतात. आणि यांचं मेकॅनिझम काय की ब्लॅडरची कॅपॅसिटी वाढवता ब्लॅडरचे डेट्रोजल मसल रिलॅक्स करतात, स्फिंक्टर कॉन्ट्रॅक्ट करतात, त्यामुळे रात्री झोपेत जी लघवी लहान मुलं करतात ती करणार नाहीत. तर नॉक्टर्नल एन्युरेसिस मुनी. आणि आय म्हणजे इन्सुलिन हायपोग्लायसेमिया, त्यात ॲड्रेनालिन यूज करू शकतो हायपोग्लायसेमिया ट्रीट करायला. पण बेस्ट ड्रग टू ट्रीट इन्सुलिन इंड्यूस हायपोग्लायसेमिया इज 25% डेक्स्ट्रोज
in unconscious patient which would use 25% dextrose. लक्षात आलं? युजेस ABC टू मुनी. ओके, तुम्ही एकदा परत ते युजेस बघा. हे सगळे ॲड्रेनर्जिक ड्रगचे युजेस पाहिले. आता तुम्हाला मी विचारलं ॲड्रेनालिन अनाफिलेक्टिक शॉक मध्ये कसं इफेक्टिव्ह आहे, तर एक वाक्य पहिलं काय आलं पाहिजे? ॲड्रेनालिन काय आहे, कसा उपयुक्त आहे अनाफिलेक्टिक शॉक मध्ये? इट इज ए विच अँटागोनिस्ट? नाही, तो ऍक्शन बीटा रिसेप्टर अल्फा रिसेप्टर त्याच्यावरून करेल, ते तर झालं. पहिलं वाक्य पाहिजे की एनाफिलेक्टिक शॉक इज इन Physiological antagonistic of histamine. very very good, very good. The anaphylactic shock is seen with when there is a release of histamine and other inflammatory mediator. Other inflammatory mediators म्हणजे कोणते असतात त्यामध्ये? तर यामध्ये other inflammatory mediators मध्ये सायटोकाईन, हिस्टामाइन तर आहेच, सायटोकाईन्स, ल्युकोट्राईन्स पण असतात, बरोबर आहे. आता हिस्टामाइन एकटाच असतं तर आपण अँटी हिस्टॅमिनिक ड्रग दिला असतं ना. क्लोरफेनिरामाइन मॅलेट आपण यूज करतो, पण त्याला ड्रग ऑफ चॉईस नाही म्हणत आपण, कारण ॲड्रेनालिन काय करतो, हिस्टामाइन किंवा अदर इन्फ्लॅमेटरी मेडिएटर मुळे जे मॅनिफेस्टेशन येतात ते रिव्हर्स करतात. ॲड्रेनालिन इज ए फिजियोलॉजिकल अँटागोनिस्ट ऑफ हिस्टामाइन अँड अदर इन्फ्लॅमेटरी मेडिएटर. लक्षात आलं? आणि त्यामुळे तो अनाफिलेक्टिक शॉक मध्ये यूज करतात. मग अनाफिलेक्टिक शॉक मध्ये हिस्टामाइन किंवा अदर इन्फ्लॅमेटरी मेडिएटर्सने काय काय होतं? रॅशेस, आर्टिकॅरिया तर आहेच, पण काय होतं? ब्रॉन्कोस्पाझम, हायपोटेन्शन, लॅरिंजल इडिमा, एन्जिओइडिमा हे मॅनिफेस्टेशन ह्या हिस्टामिन किंवा अदर इन्फ्लॅमेटरी मेडिएटर्स मुळे दिसतात. ते हिस्टामिन दिल्याने, हिस्टामिन इज ए फिजियोलॉजी ॲड्रेनालिन दिल्याने, ॲड्रेनालिन इज कन्सिडर ॲज फिजियोलॉजिकल अँटागोनिस्ट ऑफ हिस्टामाइन अँड अदर इन्फ्लॅमेटरी मेडिएटर लाईक सायटोकिन अँड ल्युकोट्राईन. हे वाक्य तुमच्या आन्सर मध्ये आलंच पाहिजे. लक्षात आलं? मग आता अनाफिलेक्टिक शॉक मध्ये ॲड्रेनालिन दिल्याने काय फरक होणार आहे, काय होणार आहे? तो ॲड्रेनालिन बीटा 2 रिसेप्टर ब्रोंकायवरच्या ऍक्टिव्हेट करून काय करेल? ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन करेल का ब्रोंको डायलेटेशन? ब्रोंको डायलेटेशन. अनाफिलेक्टिक शॉक मध्ये ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन होतं, ते रिव्हर्स होऊन जाईल, बरोबर आहे. बरं, हे जे मेडिएटर्स आहे ते कोणत्या सेल मधून रिलीज होतात? हिस्टामाइन, सायटोकाईन, ल्युकोट्राईन, मास्ट सेल. काय? मास्ट सेल. मग आता ह्या ॲड्रेनालिन पहिली गोष्ट ब्रोंको डायलेटेशन करेल, हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. ओके, इट इज ए फिजियोलॉजिकल अँटागोनिस्ट ऑफ हिस्टामाइन अँड अदर इन्फ्लॅमेटरी मेडिएटर. त्यामुळे काय घडणार आहे? ही लाईन लिहिल्यानंतर तुम्हाला पुढचे लाईन लिहायचे की ॲड्रेनालिन काय करतं? ब्रोंको डायलेटेशन करतं. ॲड्रेनालिन मेंटेन्स ब्लड प्रेशर. कसं ब्लड प्रेशर मेंटेन करतं ॲड्रेनालिन? बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन कार्डियाक आउटपुट वाढवेल. अल्फा 1 अल्फा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन काय करेल? वॅसो कॉन्स्ट्रिक्शन, म्हणजे ब्लड प्रेशर पण मेंटेन राहील, बरोबर आहे. ठीक आहे. आता त्यानंतर तिसरा आणि चौथा ऍक्शन जी आहे, म्हणजे दोन त्या ऍक्शन तुम्हाला लक्षात आल्या, ब्रोंको डायलेटेशन होईल, ब्लड प्रेशर मेंटेन राहील, बरोबर. त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं मास्ट सेल मधून काय काय रिलीज होतं? हिस्टामाइन आणि इन्फ्लॅमेटरी मेडिएटर, बरोबर. म्हणजे जी रिॲक्शन येते अनाफिलेक्टिक शॉक, ती मास्ट सेल मधले केमिकल्स रिलीज झाल्यामुळे होते, बरोबर आहे. मग त्यात हिस्टामाइन रिलीज होतो, सायटोकाईन रिलीज होतो, ल्युकोट्राईन्स रिलीज होतो. जे रिलीज झालेले आहे ते अनाफिलेक्टिक शॉकचे मॅनिफेस्टेशन दाखवणार आहे. पण फर्दर रिलीज जर आपण कमी केलं मास्ट सेल मधून, तर इम्प्रुव्हमेंट होईल का नाही पेशंटची? मास्ट सेल मधून इन्फ्लॅमेटरी रिलीज जर कमी झालं तर इम्प्रुव्हमेंट होईल का नाही? होईल. मग ॲड्रेनालिन तिसरी ऍक्शन अशी आहे की मास्ट सेलवर बीटा 2 रिसेप्टर असतात आणि ह्या बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन एक मिनिट, ह्या बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन ॲड्रेनालिन मास्ट सेल मधलं इन्फ्लॅमेटरी रिलीज जे आहे ते इनहिबिट करतो. ॲड्रेनालिन कॉज इनहिबिशन ऑफ रिलीज ऑफ इन्फ्लॅमेटरी मेडिएटर्स फ्रॉम व्हॉट? मास्ट सेल. तिसरी ऍक्शन. लक्षात आलं? ही
ब्रॉन्कोडायलेटेशन, मेंटेनन्स ऑफ ब्लड प्रेशर, इनिबिट रिलीज ऑफ इन्फ्लॅमेटरी मेडिएटर. 3 ऍक्शन लक्षात आल्या तुमच्या? 3 ऍक्शन लक्षात आल्या ऍड्रेनलिनच्या? ब्रॉन्कोडायलेटेशन, मेंटेनन्स Yes, ऑफ sir. ब्लड प्रेशर, Yes, sir. इनहिबिशन ऑफ रिलीज ऑफ इन्फ्लॅमेटरी मेडिएटर फ्रॉम मास्ट सेल. ओके. त्यानंतर चौथी ऍक्शन जी आहे की एनाफेलेक्टिक शॉक मध्ये जे रेस्पिरेटरी म्युकोजा असतं त्याचा इडिमा झालेला असतो. म्हणजे म्युकोजा जो आहे त्याचा इडिमा झालेला असतो. तर यामध्ये ऍड्रेनलिन काय करतं? म्युकोजल इडिमा कमी करतं. कसं करतं? ज्या म्युकोजाला सप्लाय करणारे ब्लड व्हेसल आहे, मी तुम्हाला सांगितलं स्किन आणि म्युकोस मेम्ब्रेनला सप्लाय करणाऱ्या ब्लड व्हेसल जे आहे त्यावर कोणती ऍक्शन प्रॉमिनंट असते, अल्फा का बीटा? स्किन आणि म्युकस मेम्ब्रेनच्या ब्लड व्हेसल अल्फा असते. अल्फा. मग काय होईल त्यामुळं? ऍड्रेनलिन दिले व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन. मग अल्फा 1 रिसेप्टरचं मेडिएटेड व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळं म्युकोजल ब्लड फ्लो टू म्युकोजा जो आहे तो कमी होईल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन मुळे आणि म्युकोजल इडिमा काय होईल? कमी होईल. ही चौथी ऍक्शन आहे. ही थोडी समजायला अवघड जाते. तर ह्या ऍक्शन मुळे ऍड्रेनलिन एनाफॅलेक्टिक शॉक मध्ये उपयुक्त आहे. तर आता याच्यामध्ये तुम्हाला ह्या 4 ऍक्शन मध्ये लक्षात नाही राहिल्या तर हे वर्ड तुमचा आला पाहिजे. Adrenaline is a physiological antagonist of histamine and other inflammatory mediator. Due to use of adrenaline, bronchodilation will occur, blood pressure will maintain, release from mast cell will inhibit आणि म्युकोजल इडिमा विल डिक्रीज. हे 4 पॉइंट थोडक्यात लिहिले तरी चालू शकतात. लक्षात आलं तुमच्या? येस सर. ओके. आता हा ऍड्रेनालिन द्यायचा कसा आहे? एनाफिलेक्टिक शॉक इमर्जन्सी कंडिशन आहे, कसा दिला पाहिजे? तर आयडियली इमर्जन्सी मध्ये कोणता रूट यूज करतो आपण? IV. IV. पण एक लक्षात ठेवा, एनाफिलेक्टिक शॉक मध्ये आपण ऍड्रेनालिन इंट्रामस्क्युलरली देतो. कसा देतो? इंट्रामस्क्युलरली. का देतो ते पण सांगणार आहे. आणि 1:1000 सोल्युशन आपण यूज करतो. ह्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपण देतो 1:1000. ओके. 1:1000 म्हणजे 1 मिलीग्रॅम पर ml सोल्युशन मध्ये आपण देतो. ओके. 1 मिलीग्रॅम पर ml. मग आता इमर्जन्सी कंडिशन आहे, आयव्ही का नाही द्यायचं? बरोबर. इट्स अन इमर्जन्सी कंडिशन एनाफिलेक्टिक शॉक. आपण इंट्रामस्क्युलरली का देतोय? बरोबर. इंट्रामस्क्युलरली का देतोय? त्याचं रिझन असं आहे की आयव्ही जर आपण यूज केलं तर कार्डियक स्टिम्युलंट ऍक्शन खूप जास्त होते आणि त्याच्यामुळे कार्डियक कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, अरेथमिया होऊ शकतं, व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन पेशंटला येऊ शकतात. मग आता आयव्ही च्या ऐवजी आपण इंट्रामस्क्युलर द्यायला पाहिजे 1:1000 सोल्युशन. तर एनाफिलेक्टिक शॉक मध्ये आपण इंट्रामस्क्युलरली ऍड्रेनालिन देऊ शकतो. सबक्युटेनियसली आपण का नाही देत? कारण एनाफिलेक्टिक शॉक मध्ये पेरिफेरल म्हणजे एनाफिलिक शॉक मध्ये तुम्हाला माहिती आहे रिफ्लेक्स व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होतं आणि रिफ्लेक्स हायपोटेन्शन मध्ये पेशंट जेव्हा जातो तेव्हा रिफ्लेक्स व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होतं. त्यामुळे सबक्युटेनियस रूट तेवढं उपयुक्त ठरत नाही, तिथून ऍब्सॉर्प्शन व्यवस्थित होत नाही. तर इंट्रामस्क्युलर रूट हा बेस्ट आहे. आता आयव्ही रूट मुळे कॉम्प्लिकेशन जास्त होतात, अरेथमिया, व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशनचे चान्सेस वाढतात. बरोबर आहे. म्हणून बेस्ट रूट कोणता आहे एनाफिलेक्टिक शॉक मध्ये? इंट्रा मस्क्युलर. आणि सोल्युशन काय आहे, कोणत्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपण द्यायचा हे पण तुम्हाला माहित पाहिजे. 1:1000. त्याला दुसऱ्या भाषेत म्हणता 1 मिलीग्रॅम इन 1 ml. 1 मिलीग्रॅम इन 1 ml. ओके. 1 मिलीग्रॅम इन 1. बरोबर आहे. ओके. आता ज्या वेळेस इंट्रामस्क्युलर रूटनी पण फरक पडत नाहीये, मग आपल्याला कंडिशन जास्त सिव्हिअर आहे, तुम्हाला असं वाटतं आयव्ही द्यायला पाहिजे, तर आयव्ही ऍड्रेनालिन देताना आपण डायल्यूट फॉर्म मध्ये दिला पाहिजे 1:10,000. हे पण तुम्हाला माहित पाहिजे. 1:10,000 म्हणजे 0.1 मिलीग्रॅम पर ml सोल्युशन. ओके. म्हणजे डायल्यूट फॉर्म मध्ये द्यायचं. तर आयव्ही देताना ह्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये द्यायचं 1:10,000. लक्षात राहिले? ओके. ठीक आहे. आता एनाफिलेक्टिक शॉक हा यूज बघितला पहिला. दुसरा, आता ऍड्रेनालिनचे युजेस जर कोणी तुम्हाला विचारले
तर तुम्हाला एक नेमोनिक लक्षात ठेवायचं, ए बी सी डी ई 5 युजेस तुमचे आले पाहिजे. ए म्हणजे अनाफिलेक्टिक शॉक, तो चांगल्या प्रकारे तुम्ही आता एक्सप्लेन करू शकता. बी म्हणजे ब्रॉन्कियल अस्थमा. ऍड्रेनालिन आपण ब्रॉन्कियल अस्थमा मध्ये देऊ शकतो बाय नेबुलायझर एरोसोल रूटने देऊ शकतो, 1:100 सोल्युशन. ओके, किंवा सबक्युटॅनियसली पण देऊ शकतो. पण आता आपण बीटा 2 अगोनिस्टिक ड्रग साल्बिटामॉल, साल्मेट्रॉल हे जास्त प्रेफर करतो, कारण त्यांना सिलेक्टिव्ह बीटा 2 ऍक्शन आहे. ऍड्रेनालिन बीटा 1, बीटा 2, अल्फा 1, अल्फा 2 सगळ्याच रिसेप्टरवर ऍक्ट होतो. तर ब्रॉन्कियल अस्थमा मध्ये यूज पाहिला तुम्ही ऍड्रेनालिनचा नेबुलायझेशन थ्रू? नाही, ऍड्रेनालिन तर प्रिव्हियसली यूज करत होते. सी म्हणजे कार्डियक अरेस्ट. सुरुवातीला कसं करत होते कार्डियक अरेस्ट मध्ये ऍड्रेनालिन? इंट्राकार्डियक. इंट्राकार्डियक. पण आता आपण काय करतो, आयव्ही देऊन टाकतो. जर कार्डियक अरेस्ट झालेला आहे, लास्ट ऑप्शन ऍड्रेनालिन देऊन पहा. तर आयव्ही द्यायचं. आयव्ही देताना 1:1000 देणार का 10,000? 1:10,000. हा, ते लक्षात ठेवायचं. ए बी सी झालं कार्डियक अरेस्ट. डी म्हणजे डिले ऍब्सॉर्प्शन ऑफ लोकल अनेस्थेशिया. डिले ऍब्सॉर्प्शन ऑफ लोकल अनेस्थेशिया. मग त्यात किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपण यूज करतो? 1:1 lakh to 1:2 lakh. काही ठिकाणी 1:80,000 पण आहे ऍड्रेनालिन लिग्नोकेन बरोबर. तर 1:1 lakh to 1:2 lakh कॉन्सन्ट्रेशन आपण यूज करतो. आणि लिग्नोकेन का यूज, सॉरी ऍड्रेनालिन का करतो लिग्नोकेन बरोबर यूज, त्याचं रिझन तुमच्या लक्षात आलंय? ड्युरेशन ऑफ ऍक्शन वाढेल लिग्नोकेनची. का वाढेल? ब्लिडिंग. कारण ऍड्रेनालिन व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करेल अल्फा 1 अल्फा 2 रिसेप्टर थ्रू. पेरिफेरल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होईल, त्यामुळं लिग्नोकेन साइट ऑफ ऍक्शनला राहील, त्याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन वाढेल, सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट कमी होतील, दुसरी ब्लिडिंग कमी होईल, तिसरा ऍडव्हान्टेज. परंतु ड्रॉबॅक काय आहे? हिलिंग डिले होईल. आणि नेक्रोसिस मुळे कोणत्या साईडला यूज नाही करायचं, ज्या एरियाला कोणता सप्लाय, एंड आर्टरीज. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिग्नोकेन ऍड्रेनालिन कॉम्बिनेशन मध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू माहित पाहिजे. एंड आर्टरीज म्हणजे टिप ऑफ द फिंगर, टिप ऑफ द नोज, इयर लोब्स, टिप ऑफ द पेनिस, टिप ऑफ द टोब्स म्हणजे पायाचे बोट, हाताचे बोट. ओके, ते आहे. नंतर टिप ऑफ द नोज आहे, इयर लोब जे आहे ते आहे, टिप ऑफ द पेनिस आहे. ह्या ठिकाणी जर लोकल अॅनेस्थेटिक द्यायचं असेल तर प्लेन लिग्नोकेन यूज करायचं, ऍड्रेनालिन कॉम्बिनेशन बरोबरचं लिग्नोकेन यूज करायचं. लक्षात आलं? आणि ई फॉर इपिस्टॅक्सिस. ऍड्रेनालिन आपण इपिस्टॅक्सिस मध्ये लोकल नेझल पॅकिंग करतो ऍड्रेनालिन, तर आपण तिथं 1:1000 सोल्युशन यूज करू शकतो. तर ए बी सी डी ई असं लक्षात ठेवा. ए फॉर एनाफिलेक्टिक शॉक, बी फॉर ब्रॉन्कियल अस्थमा, सी फॉर कार्डियक अरेस्ट, डी फॉर डिले ऍब्सॉर्प्शन ऑफ लोकल अनेस्थेटिक आणि ई फॉर इपिस्टॅक्सिस. जर ऍड्रेनालिनचे युजेस विचारले तर ए बी सी डी ई हे 5 युजेस 2 मार्कला तुम्हाला येऊ शकता. अनाफिलेक्टिक शॉक मध्ये ऍड्रेनालिन कसा उपयुक्त आहे हे 2 मार्कला ऑलरेडी युनिव्हर्सिटी मध्ये आलेलं आहे, ते पण मी खाली दिलेलं आहे. हाऊ इज ऍड्रेनालिन इफेक्टिव्ह इन अनाफिलेक्टिक शॉक. आणि अजून एक क्वेश्चन येतो, एक्सप्लेन व्हाय ऍड्रेनालिन इज ऍडेड टू द लोकल अनेस्थेटिक. का यूज करतात, तर ते तुम्हाला माहित पाहिजे. तर ऍड्रेनर्जिक ड्रग आपण डिटेल मध्ये डिस्कस केलेले आहेत. एक्सक्यूज मी सर, हा, सडन कार्डियक अरेस्ट झाला इलेक्ट्रिक शॉक नंतर, तर किती वेळात आपण द्यायला पाहिजे? पल्स नाहीये का? आता तो पल्स नाहीये. लास्ट आपण ऑप्शन म्हणून ठेवतो. त्याच्यात असं काही गाईडलाईन्स मध्ये तर मेन्शन नाही किती तासात दिला पाहिजे, त्याविषयी मला पण माहित नाही, सर्च करावं लागेल किती वेळात दिला पाहिजे. आता हा लास्ट ऑप्शन असतो, म्हणजे सगळे उपाय संपलेले आहेत, ईसीजी वर फ्लॅट लाईन आहे, कार्डियक अरेस्ट आहे, मग ऍड्रेनालिन देऊन पहा. ओके, तर सीपीआर दिल्यानंतर. सीपीआर, हा सीपीआर. ओके सर. ओके, ठीक. चालेल. एक मिनिट.